आदिवासी मांगे आजादी, आदिवासी विद्यार्थी मांगे आजादी, हम लेके रहेंगे आजादी, आजादी 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 आजादी, 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 हम लेके रहेंगे आजादी, आदिवासी मांगे आजादी, आदिवासी विद्यार्थी मांगे आजादी, हम लेके रहेंगे आजादी, आदिवासी मांगे आजादी, आजादी 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 आजादी, 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 आजादी। हर जुल्म से देश को आजाद कराएंगे आजाद कराएंगे, चाहे जो भी कर लो हम तो पढ़ते जाएंगे चाहे जो भी कर लो हम तो पढ़ते जाएंगे, हर जुल्म से देश को आजाद कराएंगे हम जुल्मों से देश को आजाद कराएंगे, चाहे जो भी कर लो हम तो पढ़ते जाएंगे चाहे जो भी कर लो हम तो पढ़ते जाएंगे, वो एक ही पल में सारे वादे भूल जाते हैं वो एक ही पल में सारे वादे भूल जाते हैं, कशामुळे की जे लोक आदिवासींचं मतदान घेतात आणि आदिवासीचे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मतदान घेऊन ते म्हणले की बाबा आम्ही कुठे एवढ्या जागा भरू, पण आज सगळे विसरलेले. आज खरं सांगायचं म्हणजे दादा आरक्षित मतदारसंघात सगळ्यात जास्त आदिवासी आमदार जे हे सत्ताधारी पक्षाची निवडून आले, पण ते एकही या ठिकाणी बोलायला तयार नाही. त्यामुळे आमचं म्हणणं आहे वो एक ही पल में सारे वादे भूल जाते हैं वो एक ही पल में सारे वादे भूल जाते हैं, वो कहते हैं कि आएंगे पर न लौट के आते हैं, वो कहते हैं आएंगे पर न लौट के आते हैं, हम एक वादा एक वादा, हम एक वादा उनको याद कराएंगे हम एक वादा उनको याद कराएंगे, चाहे जो भी कर लो हम तो पढ़ते जाएंगे चाहे जो भी कर लो हम तो पढ़ते जाएंगे, सगळे मुलं बसलेले जे या ठिकाणी त्यांच्या स्वतःच्या मागण्यासाठी नाही तर आपल्या सर्व आदिवासी समाजाच्या मुलाबाळांसाठी बसलेले. तर माझं एकच म्हणणं आहे की ज्या ज्या ठिकाणी आदिवासी बांधव असेल, तो यवतमाळमध्ये असेल, नाशिकमध्ये असेल, अमरावतीमध्ये असेल, तो पालघरला असेल किंवा तो या ठिकाणी किनवटला असेल, त्या सगळ्यांनी हे सगळ्या गोष्टी जाणीव करून देणं शासनाला गरजेचं आहे. आज तुम्ही शांत बसले तर तुमच्या मुलांना नोकरी लागू शकत नाही, हे मात्र ठरलेलं आहे. कारण की जे माणसं जे मोठ्या प्रमाणामध्ये जे सत्ताधारी माणसं आहेत, जे या ठिकाणी असणारे आदिवासी मंत्री आहेत, जे आदिवासी आमदार आहेत, तेच बोलायला तयार नाहीत. तर बाकीच्यांना तर बोलायचं कामच राहिलं नाही ना. त्यामुळं वो देश प्रेम के नाम पर नफरत फैलाते हैं, दिल टूटते हैं देश को दंगे करवाते हैं, देश को दंगे करवाते हैं, हम गली गली में प्यार की शम्मा जलाएंगे, 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 चाहे जो भी कर लो हम तो पढ़ते जाएंगे, चाहे जो भी कर लो हम तो पढ़ते जाएंगे. बाहेर पाऊस चालू आहे बघा, जमक त्या बाहेर पाऊस दाखव, ते बाहेर पाऊस चालू आहे. आज 15वा दिवस आहे, पण शासनाचे जो अहंकार आहे शासनाला की हे माणसांना आपण इथे दाबून टाकतो, इथे कोणी आंदोलन करणार नाही आणि सर्व आदिवासी समाज हा शांत आहे, तो काही बोलणार नाही. ही शासन या भ्रमातून बाहेर येणं गरजेचं. आज दादा प्रत्येक ठिकाणी पुसद असेल, हदगाव असेल, जिंतूर, जळगाव, आर्मी, यवतमाळ, पुसद या प्रत्येक ठिकाणचा आदिवासी बांधवात जागा झालेला आहे. आणि प्रत्येकांचं सगळं आंदोलन चालू आहे. प्रत्येकांचं जे काय साधारण गोष्ट आहे, यांचा अहंकार हे 100% धुळीस मिळणार आहे. आणि आज हे मुख घेऊन बसलेत शासन करते, त्यांना उत्तर द्यावंच लागणार. बरोबर आहे का नाही? जिंदाबाद 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 जिंदाबाद.
ना लाठी है ना गोली है ना राज हमारा है, ना लाठी है ना गोली है ना राज हमारा है, ना जेल है ना चाल है ना ताज हमारा है, हमारा थे। हम गीतों से नारों से हम गीतों से नारों से आवाज उठाएंगे, हम गीतों से नारों से आवाज उठाएंगे, चाहे जो भी कर लो हम तो बढ़ते जाएंगे, चाहे जो भी कर लो हम तो बढ़ते जाएंगे। हिंगोली खित्यामध्ये एवढा मोठा रास्ता रोको आंदोलन झालं, प्रत्येक घरचा माणूस बाहेर पडला आणि तीच अपेक्षा महाराष्ट्रात की महाराष्ट्रातला प्रत्येक आदिवासी बांधव आज रस्त्यावर उतरला पाहिजे आणि या शासनाचा अहंकार तोडण्यासाठी आपल्याला लढणं हे अत्यंत गरजेचं आहे। ये रात काली पूछती है ये क्यों काली है, ये रात काली पूछती है क्यों काली है, किसने हमारी चांदनी हमसे चुराई है, किसने हमारी चांदनी हमसे चुराई है, हम जुगनू बन अंधेरे का हिसाब मांगेंगे, हमको बना देगा हिसाब मांगेंगे। खरं तर आदिवासी समाजानं त्यांच्याकडे येणाऱ्या माणसाला विचारलं पाहिजे पंचायत मत देताना, तुम्ही आमच्यासाठी काय करायला लागलेले आहे। आदिवासी माणसाने हिशेब मागितला पाहिजे की तुम्ही आमच्यासाठी काय करायला, आज मतदान मागायला आमच्या घरापुढे आले आणि आमची मुलं आज उपोषणाला बसलेत, तुम्ही काय करायला लागले आमच्यासाठी, हे हिशेब मागण्याची तयारी तुमच्यामध्ये राहिली पाहिजे। हम जुगनू बन अंधेरे का हिसाब मांगेंगे, हमको बना देगा हिसाब मांगेंगे, चाहे जो भी करो हम बढ़ते जाएंगे, चाहे जो भी कर लो हम तो बढ़ते जाएंगे। मला एकच आपल्या बांधवांना म्हणायचंय, आज 15 दिवसापासून आंदोलन चालू आहे पण शासन बघायला तयार नाही। आज परभणीमध्ये मुलं उपोषणाला बसलेत, शासन बघायला तयार नाही। आज अनेक तालुक्यांमध्ये रास्ता रोको आंदोलन होणार आहे, तर आपण माझ्या बांधवांनो ज्या ज्या संघटनेनं आंदोलन पुकारलं असेल, ज्या ज्या तालुक्यामध्ये आंदोलन असेल, तर माझी आपल्या सर्वांना कळकळीत नम्रतेची विनंती आहे की तुम्ही घरी थांबू नका। अरे 15 दिवस बसल्यानंतर राज्यकर्त्यांना जर तुमच्या मुलांची आठवण येत नसेल, 15 दिवस आंदोलन कुठे करायला भेटते कोणाला, दादा खरं आहे कोणाला एवढा कुठे बघायला भेटते का? पण हे आदिवासी समाजाच्या बाबतीमध्येच व्हायला गेले। याचं कारण असं आहे, कारण आदिवासी माणूस शांत बसतो याचा गैरसमज, आदिवासी माणूस रस्त्यावर उतरत नाही त्यांचा गैरसमज। माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की तुम्ही हे अंत पाहू नका, नाहीतर हे आदिवासींचं आंदोलन तुम्हाला थांबवणं लय जड जाणार आहे। आज आमचा पालघरचा माणूस, आमचा ठाण्याचा माणूस, नाशिकचा माणूस, आदिवासी माणूस, गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ या भागातला जर आदिवासी माणूस जागा झाला तर तुम्ही त्याला थांबवू शकणार नाही। त्यामुळं वेळी जागे व्हा शासनकर्त्यांनो, आणि अनुसूचित जमातीतून निवडून येणाऱ्या आमदार महोदयांनाही माझी विनंती आहे की तुमची टर्म संपत आली, आता मला वाटतं 1-2 वर्ष राहिले तुमचे, तुम्ही तरी काय तोंड दाखवणार आहात लोकांपुढे जाऊन, तुमची टर्म संपायला आली, मी काय म्हणणार आहात की आम्ही सभासाठी काय प्रश्नोपस्थित केला, तुमच्याकडे काय दाखवायला काय राहू द्या। या मुलांना या ठिकाणी उपोषणाला बसले, तुम्ही या ठिकाणी गेले पाहिजे होते आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांकडे की आमची मुलं बसलेत म्हणून। माननीय आदिवासी विकास मंत्री तर कुठे आहेत त्यांनाच माहिती आहे। तर हे अशा पद्धतीनं तुम्हाला ही पद मिळाले, जे घटनेच्या माध्यमातून तुम्हाला पद मिळाले राखीव प्रोग्राम, नाहीतर तुम्हाला या ठिकाणी कोणी आमदारही केलं नसतं। या भारताच्या राज्यघटनेची खरीच कमाल आहे की तुम्हाला या समाजाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी तुम्हाला सभागृहात गेले येते, तुम्हाला कोणी या ठिकाणी आमदार केलं नसतं। ते प्रश्न घेऊन तुम्ही आता ते उत्तर करा, माननीय मुख्यमंत्र्यांकडे सगळ्यांनी प्रश्न मांडले पाहिजे की आमची जुल्म की टक्कर में विद्यार्थी एकजुटीचं शिक्षण आमच्या हक्काचं आणि शिक्षण आमच्या हक्काचं अरे हम हमारा हक्क मांगते नहीं किसी से भीख मांगते, अरे हम हमारा हक्क मांगते नहीं किसी से भीख मांगते। इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद, विद्यार्थी एकजुटीचा विद्यार्थी एकजुटीचा माननीय मुख्यमंत्री, होश में आओ, होश में आओ, माननीय मुख्यमंत्री, होश में आओ, होश में आओ।
आदिवासी मंत्री होश में आओ, होश में आओ, सरकार होश में आओ, होश में आओ।